आमच्यो ज्यो रेग्युलर स्किमी आसा स्टेट गव्हर्मेंटाच्यो, जाणटे बायले पेन्शन स्कीम, घर बांदकाम स्कीम अश्यो विविध स्किमी पूण म्हणून आमदार आयज तुमच्या दारार येयल्लो आसा ह्यो स्किमी घेवन फॉर्मा हांगासर आसा तांकां ज्या स्किमींची जी लागतात डॉक्युमेंट त्याचे लिस्ट हांगासर रिक्वेस्ट करता आमचो बाब लॉरेन्स आणि आमचो आमदार श्री मायकलचो भाऊ फुलादेव देव बरें करूं सो आता तुमचे कोणाकडे व्हडे बीन आसा BRC आसा ओके सो आमचे डिपार्टमेंट व्हडे कन्स्ट्रक्ट करपाक केनो कन्स्ट्रक्ट करपाक सबसिडी दिता प्लस व्हड्याचे तुमी कितें यूज करता नेट सो नेटाचो खातीर आमी सबसिडी दिता प्लस मागीर आनी कितें जाय पडटा तुमकां व्हडे करपाक मशिनाक पेट्रोल हे करपाक यूज करपाक आमची गव्हर्मेंट आमचो सबसिडी दिता मागीर तुमी इन्शुरन्स खबर आसा तुमकां तरी आमचे 2 टायप इन्शुरन्स आसा आनी हालीं रिसंटली आमची एक न्यू स्कीम नोटिफायड जाल्या ती म्हणटा मुखेलमंत्री मदत योजना आफ्टर डेथ म्हणटा ती आतां कोणी आखिरी रजिस्टर्ड फिशरमॅन आसता न्हू आफ्टर डेथ ती नोंदणी कोण दवरिता पळय ताका 50,000 मेळटा आनी दुसरो आसा पळय ताका ग्रूप एक्सिडेंटल इन्शुरन्स स्कीम म्हणटा तो जेन्ना फिशींग करता आसतना तुमकां कितें एक्सिडेंट जालो समज तुमचो पाय फ्रॅक्चर जालो जाल्यार तुमकां 25,000 मेळटा हॉस्पिटलायजेशन फी आसता पळय तशी आनी समज इन केस फिशींग करता आसतना डेथ जाली तूं पडलो फिशींग करता आसतना व्हडलो घेता कितें जालें आफ्टर डेथ पायलट मेळटा क्लेम करपाक मेळटा सो ती जेआयएस आसता पळय ती फक्त जेन्ना फिशींग करता आसतना कितें जाल्यारूच आनी न्यू स्कीम नोटिफायड जाल्या पळय मुखेलमंत्री मदत योजना स्कीम ते आफ्टर डेथ कोण नॉमिनी आसा पळय तेणें विथीन 3 मंथ क्लेम करपाचें ताका 50,000 मेळटा तुमी हांगा कोण चडशी एरिया नुस्तें बी कोण विकता कार्ड आसा येल्लो कलरची कोणाकडेन ना करपा खातीर चड कांय डॉक्युमेंटेशन नाका 2 फोटो आधार कार्ड आनी 15 इयर रेजिडेंस सर्टिफिकेट ओके सो इतलें रेगुलर मागीर तो तिसरे येल्लो कलरचे कार्ड दिता सो तुमी ते मागीर नुस्तें विकपाक वयू शकता ते दुकाने वयल्यान प्लस तुमकां नुस्तें विकपाक किट सुद्दां मेळटा ते समज कार्ड केलें न्हू फीश वेट आमची आतां न्यूज रिसेंटली नोटिफायड जाल्या तितून भितर तुमी 10,000 सामान तो आसा न्ही जाल्यार 1,000 तुमकां पे करचें पडटा 9,000 फूल गव्हर्मेंट पे करता प्लस तुमकां आनी सांगचें म्हटल्यार एग्रीकल्चर डिपार्टमेंट हाचे मेन इम्प्लिमेंटींग स्किम्स ज्यो आसा त्यो सगळ्यान पयलीं स्टार्ट जाता तुमची मेन सुरवात जाता एक कृषी कार्डा वयल्यान कृषी कार्ड ह्यो एक शेतकाराचो पुरावो जेचेर फार्मर आपली जी शेतां आसा ती रजिस्टर करता कितले जाणांची हांगा कृषी कार्डां आसा कोण शेतकार आसा सो सगळ्यान पयलीं जर तुमकां कसली स्कीम घेवपाक जाय डिपार्टमेंटाची जाल्यार कृषी कार्ड पयलीं करचें पडटा कृषी कार्ड करपाक तुमचें एक चौदाचो उतारो जो आसा तर तुमचें शेत आसा तुमचें भाट आसा जितून तुमची माड आसा कवाथी आसा कितें प्लांटेशनल क्रॉप्स आसा किंवा तुमी शेत लायता अळसाणो लायता कसले वेजिटेबल क्रॉप लायता जाल्यार तुमी एक 14चो लेटस्ट उतारो काडून आमच्या ऑफिसान येवचें आतां जरी तुमकां आसता जाल्यार आमी कावंटर लायलोच आसा तुमी आमकां कन्सल्ट केलें जाता सो ते केले उपरांत देर आर सर्टन डॉक्युमेंट्स तुमचे आयडेंटिटी प्रूफ किंवा एक नॉमिनीचे थोडे डॉक्युमेंट्स लावन तुमचे कृषी कार्ड करचें पडटा कृषी कार्ड केल्या उपरांत डिपार्टमेंटाच्यो स्किमी आसा फ्रॉम द पॉयंट ऑफ harvesting the field from the point of plowing the field till harvesting वेगवेगळ्यो स्किमी आसा फॉर mechanized plowing for various plantation various fertilizer application assured price म्हणून स्कीम आसा टू बी व्हेरी स्पेसिफीक सगळ्यान पयलीं एक जर तुमकां प्लांटेशन करपाक जाय जाल्यार प्लांटेशन करपाक 75% असिस्टन्स आसता डिपार्टमेंटाची फ्रॉम मँगो बनाना कोकोनट कल्टिवेशन तुमकां फ्लावर कल्टिवेशन कसलें करपाक जाय पूण ह्या स्किमीक थोडे एरिया रेस्ट्रिक्शन्स आसतात मेजरली ज्योश्यो स्किमी आसा ताका 1,000 स्क्वेअर मिटर एरियाची रिक्वायरमेंट आसता ओके सो हे प्लांटेशन स्कीम जाले ताचे नंतर आमचे आसता ते म्हटल्यार जर तुमी कसले ऑर्गेनीक सारे वापरता ताचेरूय तुमकां 50% सबसिडी दिता गव्हर्मेंट ताचे नंतर आमी आतां जे शेत भात पिकयता
ते आमी जर सोसायटीक घातले डिपार्टमेंटाच्यो रजिस्टर्ड थोडी एजन्सी आसा तांकां घातले जाल्यार अश्योर्ड प्रायस फॉर पॅडी म्हणून एक स्कीम आसा जेतून डिफरंट अमावंट जो भाताचेर रावता ताचेर सबसिडी दिली वयता आमकां ती बिलां लागता तुमकां अदीक म्हायती जाय जाल्यार हांव तेचेर तुमकां ब्रीफ सगळें करूं शकता. ताचे नंतर जर आतां नॅचरल कॅलॅमिटीज आमी खूब पळयता फॉर एग्जाम्पल पावस चड पडटा किंवा पावस उणो पडटा जाल्यार शेतकाऱ्यांचें नुकसाण जाता. ह्या स्किमी बद्दल खुबशे जाणांक खबर ना की ते जेन्ना तुमकां नुकसाण जाता तुमकां लॉस जाता शेतान ते विदीन 15 डेज 15 दिसां भितर ते शेताच्या कंडिशनाचो तुमी उबे रावन ते शेतान जेचे कोणाचे कृशी कार्ड आसा त्या मनशान शेतान उबे रावन त्या कंडिशनाचो एक फोटो घेवप आनी ते फोटो अलांग विथ तुमची आधार कार्ड तुमची बँक डिटेल्स घेवन आमच्या ऑफिसान येवप. आमी हायब्रीड फेन्सिंग आतां 75% असिस्टन्स आसता. ताचे नंतर तुमी जेन्ना हार्वेस्टिंग करता ताकाय बी गव्हर्मेंट एक सबसिडी आसा जे तुमकां हार्वेस्टर प्रोवायड करता. सो अशे तरेन खुबश्यो स्किमी आसा ज्यो एग्रीकल्चर डिपार्टमेंट इम्प्लिमेंट करता. ओके, जर तुमकां कितें अदीक म्हायती जाय हाचे बद्दल जाल्यार तुमी आमकां रिफर करूं शकता. कोणाचें कितें कसलें डॉक्युमेंटेशन कसलें एप्लिकेशन जें आसा जें पेंडींग आसा ताजो स्टेटस तुमकां कळपाक जाय जाल्यार तुमी आमकां सांगूं शकता. आणि आमकां ही स्कीम घेवपाक आमकां सरकारी हेड ऑफिसान वयचें पडटा, पणजे वयचें पडटा, म्हापसा वयचें पडटा. आमकां केन्ना केन्ना टायम ना लॅक ऑफ इंट्रस्ट बट दीस इनिशिएटीव जे आमचे MLA एंटायर टीम एंड द डिपार्टमेंट्स हॅव कम ते आमच्या वाड्यार येयल्या सो दॅट यू कॅन टेक द मॅक्सिमम बेनिफीट ऑफ दीस. आतां जे फिशरमॅन स्कीम आय थिंक तुमचो लिडर आहा रॉनी तो व्हेरी एग्रेसीव आहा तेणेन ऑन हिज ओन विथ द सपोर्ट ऑफ द MLA's ऑफिस ही स्प्रेड दिस स्कीम दॅट इज बागा फिशरमॅन सगळ्या स्कीमचे आय थिंक दे नो प्लस द डिपार्टमेंट फिशरीज बोथ एक्टीव आहा पण अदर डिपार्टमेंट्स लायक एग्रीकल्चर कृषी कार्ड then the other scheme other to that everything will become online other to FDA license tourism license or whatever you need everything online done there and to do online much technical knowledge that so for that in our office in the village office also Govinda I think students apply to tourism FDA or whatever online work fire everything he does so this initiative must be appreciated in like this I mean I mean camps for it and we get more people coming out and making use of the scheme, then we can say that truly this government scheme reaches the people. फाटल्या दिसांनी असे कितलेशे फोन येवपाक लागले की आमकां दयानंद सोशल सिक्युरिटी स्कीम कार्ड खूब जाण म्हणाले आमचे आमी करूंक ना थोडे जाण म्हणाले आमचे एक्सपायर जाला आणि जेन्ना प्रायव्हेट हॉस्पिटलांनी गेले और इवन जीएमसीन गेले तांकां सांगलें की कार्ड ना जाल्यार पयशे फारीक करचे पडटले तेन्ना थोडे जाण लोकांक कळपाक लागले की हे कार्ड इम्पॉर्टंट म्हणून आयज हिंगासर येवपाक कारण कितें लॉट ऑफ फोन कॉल्स फ्रॉम आवर कॉन्स्टिट्युएन्सी एंड अदर कॉन्स्टिट्युएन्सीज पीपल डू नॉट टेक इंटरेस्ट इन देअर ओन फॅमिली कार्ड म्हणजे जे दयानंद सोशल सिक्युरिटी स्कीमचे कार्ड हे कितले इम्पॉर्टंट ताका 6 lakhs आहा तुमकां खबर आहा 6 लाखाचे कार्ड ते आतां आमी जीएमसीन वयता खुबशे जाणांक हात दुखले म्हणटा पण हॉट्यान दुखता पोटान दुखता पण एक्चुअली समटाइम्स इट इज अ हार्ट अटॅक एंड व्हेन जीएमसी टेल्स यू टू डू दॅट टेस्ट तेजे उपरांत एंजिओग्राफी करता केन्ना केन्ना ब्लॉक्स मेवता आणि ते ऑपरेशन प्रायव्हेटली करी जाल्यार 4-4.5 लाख बिल तेजे सो जीएमसी चार्जीस अराउंड 1.5-2 lakhs सबसिडाइज आसतले आतां कोणा कडेन कार्ड ना जाल्यार तेणे फारीक करचे पडटा ते पयशे आमचे थोडे गोंयकारांक खबर ना आनी आमी गोंयकार म्हणटा आरे आमी गोंयकार मरे आमी कित्याक फारीक करप त्या खातीर गव्हर्मेंटान ते कार्ड केल्ले आहा आनी चडशे जाणांची कार्डां एक्सपायर जाले एकदा कार्ड करता आमी सीक पडना म्हणटा आनी आमी कित्याक रिन्यू करपाची गरज आहा रिन्यू करिना आनी त्या खातीर सगळे लोक आमच्या ऑफिसान येता मागीर म्हाका वयचो पडटा थिंगा स्पेशली मागीर ते अप टू चीफ मिनिस्टर वयचो पडटा की हेचे कार्ड आसले वा हेचे कार्ड आमी करपाक दिला ते येतले ऑपरेशन ऑलरेडी जाले पण कार्ड 2 दीस लेट येतले ते परमिशन हाडले पडटा थोडे जाण लोक परमिशन दिवन हाडिना सोमते घरा येतात 2 लाख म्हणत जाल्यार कार्ड ना काय ना चल घरा हांव रिक्वेस्ट करता आमच्या गोंयकारांक प्रिंट आनी सोशल इलेक्ट्रॉनिक मिडिया हांव कित्याक रिक्वेस्ट करता की आमी आमची काळजी आमी खूब घेवपाची गरज आसा
आणि जेन्ना आमी म्हणटा आमची काळजी घेतली जाल्यार पयले इम्पॉर्टंट दयानंद सोशल सेक्युरिटी स्कीम कार्ड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट। आमकां कोवना केन्ना आमी सीक जायत पळयते, कसले दुयेंस येत पळयते, गोंया भायर वचोंक पडटले तेन्नाय तें कार्ड जाय। जर तर गव्हर्नमेंटाची स्कीम जाय आमकां म्हणजे मेडिक्लेम स्कीम, ते कार्ड ना जाल्यार स्कीमूय मेळना। म्हणजे एकट्यान केले जाल्यार आख्खे फॅमिलीक मेळटले, मायन केले पायन केले जाल्यार ते भुरग्यांक सगळ्यांक मेळटले। आनी त्या खातीर हे कार्ड करप इम्पॉर्टंट आहा, एवरी इयर ते रिन्यू करप इम्पॉर्टंट आहा। हांव तुमकां सांगता आमचेच कॉन्स्टिट्युएन्सीन एक 4-5 लोकांचे हे प्रॉब्लेम जाले म्हणून म्हाका एक तुमचे नदरेक हाडूशें दिसता। आनी तेंकां पयशे थोड्यांक भरचे पडले 2 जाण, बाकीच्यांक हांव पावलो थिंगा आनी तेंकां कळले उपरांत ती मागीर येयली आमी पयशे भरले म्हणून। सो हांव इतलेंच रिक्वेस्ट करता सगळ्यांक, हे कार्ड सगळ्यांक इम्पॉर्टंट। इट्स नॉट दॅट म्हाका न्हू तुका न्हू, हे कार्ड सगळ्यांक जाय, वेदर यू आर रिच ऑर यू आर पुअर। एटॅक कोणाकूय येवंक शकता। कॅन्सर आमच्या गोंयान आमच्या इंडियेक म्हाका दिसता कितकेशे कॅन्सराचे केसी वाडत आहा आनी त्या खातीर हे कार्ड करप इम्पॉर्टंट। आनी त्या खातीर पयले हांवें हे दयानंद सोशल सेक्युरिटी स्किमीचे कार्ड तुमकां हांवें आतां सांगलेलें आहा। तेजे भायर जे कोणाच्या नांवान जो बिझनस ना जाल्यार तेणें दयानंद सोशल सेक्युरिटी स्कीम म्हणजे जी जाणट्यांक 2000 रुपया येता ते स्कीम करपाची गरज आसा। कितके जाणांचे आहा ना स्कीम आहा, केल्या काय करूंक ना? करूंक ना? तुमच्या नावार बिझनस आसूंक पाना, भुरग्यांच्या नावार आसल्यार जाता, तुमच्या नावार पाना। ही 60 इयर्स एंड अबव ऑर हस्बंड मेलो जाल्यार बायलेक करूंक जाता। 2000 रुपीज येता ते 1 एप्रिलांसून म्हणजे न्यू बजेट जो आमचो गेल्या फावटी जाला, ह्या बजेटांसून 1000 ते 1500 वाडपाचे आहा। म्हणजे ते आता सगळे पयशे एकदाच येतले। जे कोणाचे आता स्कीम केली जाल्यार 1 एप्रिलांसून ते पयशे अकाउंटान येवपाचे आहा। म्हणजे बाय नोव्हेंबरान ते एक 10,000 जे एरियर्स म्हणून आहा जे फारीक जावंक ना ते येतले, प्लस एवरी मंथ जे 2000 रुपया येता ते येताच। सो तितून आनी वाडपाचे आहा पयशे। 1 एप्रिल 2026 टील डेट म्हणजे नोव्हेंबरान जर सगळे पयशे घातले जाल्यार तेन्ना पासून जे कितें आदले पयशे आहा ते येतले। ते येता केल्या खूब जाणांनी केल्या, बायलांनी केल्या, हिंगासून केल्या, हे सायडीन करूंक ना। करा न्हू तुमी स्कीम करा न्हू। आता ते आनी 1 एप्रिल 2026 म्हणजे न्यू फायनान्शियल इयर ते 1000 रुपया वाडपाचो आहा मिनिमम। अजूनही सीएमान अनाउन्स करूंक ना कितलो, मिनिमम हांव सांगता 1000 रुपया वाडपाचो। म्हणजे कोणाक 1.5 येताले तेका उडे जातले, म्हारगाय वाडल्या म्हणून आता ते पयशे उडेच जाता। मिनिमम 1000 फुडें 1500 वाडोवंक शकता, जाणट्यांचो 1500 वाडोवंक शकता डिपेंडिंग। नाव असेंब्ली फुडें आता एक 4 दिसांनी सीएम सांगतलो हो आनी 15 दिसांनी सांगतलो बाय ऑक्टोबरचे पयशे घालपाक जाय। गेल्या 8 म्हयन्याचे पयशे सगळ्यांचे एक 7-8 म्हयन्याचे पयशे सगळे वांगडात बँकेन जे वाडल्या पळय ते पयशे येतले डिफरन्स। फुडें 1000 वाडटलो, फुडें 1500 वाडटलो। पण ही स्कीम आमच्या गव्हर्नमेंटाची, आमी जीएसटी फारीक करता, आमी सगळे टॅक्सीस फारीक करता, त्या खातीर आमी ह्यो स्किमी करपाची गरज आहा। दयानंद सोशल सेक्युरिटी स्कीम फॉर विडो ऑर सिंगल वुमन ऑर कोणाचो हस्बंड मेला, कोणाची बायल मेल्या, कोणाक 60 इयर्स जाल्या, हेणी सगळ्यांनी ही स्कीम दयानंद सोशल सेक्युरिटी स्कीम ज्या मनशाच्या नावार बिझनस ना, धंदो ना, तेणे ही स्कीम करप हे इम्पॉर्टंट आसा। कित्याक इतले ते बरोवंक ना पूण ते वाडटा केन्ना 1 एप्रिलांसून म्हणजे गेली आता 3-4-5 म्हयन्याचे सगळे पयशे वांगडाच येतले। ते आमच्या गोंयकारांनी, आमचे सावंतवाड्याच्या जाणट्यांनी, तशेंच जी बायलो काजार जाल्या तेणी हे गृह आधार आनी आमचे दयानंद सोशल सेक्युरिटी स्कीम एल्डर्स तुमी ही स्कीम करा आनी हो तुमकां करता जाल्यार तुमकां 100% हेचो फायदो आहा। आमी हे म्हणटा की आमकां गरज ना अशें दुसरे कंट्रीनी ते म्हणनात। इवन तेका बारीक पासून पयशे येतात। हांवें पळयला प्रॅक्टिकली इन यूके बारीक पासून पयशे येतात ते आपल्या अकाउंटान घेता, गव्हर्नमेंट धाडटा ते। आनी ते कित्याक धाडप? तुमी इतली वर्सां काम केलां म्हणून धाडप ते। आनी ते तुमी एप्लाय करा
आमचे ऑफिस विल फॉलो अप टू गेट यू दिस स्कीम. तेजे उपरांत आमच्या कोस्टल बेल्टान ती स्कीम करी नाही. आम्हाला कित्याक करिना 1 लाख मेळटा गव्हर्नमेंटाचो आनी आमी तेंका केन्ना केन्ना फोन मारता. खुबशे कागाराचे इन्विटेशन मागता तेन्ना हांव सांगता ऑफिसान फोन मारना की तेणे स्कीम करूंक ना 2 म्हयने जाले स्कीम येवंक ना तेजी. सो तेका टायम लिमिट आसता 6 मंथ्स. 6 म्हयने 6 मंथ्स. 6 मंथ्सा भितर ती स्कीम भरूंक जाय. 1 लाख अकाउंटान येता. 100% इट इज गॅरंटेड. So this is all our money. It is taxpayers' money which we should take. You have to feel proud that you are taking this money. लॉजांक जायना. व्हडले लोक घेता, पयशेकार घेता आनी आमी फाटीं उरता. ते खातीर म्हाका 5 लाख भरलो होता. म्हाका इफेक्ट जाता चड तितकें चड. तुवें तेजें सांगलें रंजना जाता. हांव म्हणना ज्यो तिजो तेन्ना तेका सगळ्यांकूच जाता. आनी आमकां तेतून करून